अणू रडता रडता पुन्हा बेशुद्ध झाली. तिथे उपस्थित प्रत्येकाचं मन भरून आलं होतं. सगळ्यांची अशी स्थिती होती की कोणीच कोणाला दिलासा देऊ शकत नव्हतं. विक्रमची अवस्था तर सर्वात वाईट होती. अणूला अशा अवस्थेत पाहून त्याला असं वाटत होतं की कोणी त्याचा प्राण काढून घेतंय की काय. त्याला नेहमी हेच वाटायचं की अणू खुश राहो. पण प्रत्येक वेळी काही ना काही असं घडायचं जे त्याच्या आनंदाच्या मध्ये उभं राहायचं आणि त्यांना दुःखी करायचं. पण यावेळी विक्रमने ठाम निश्चय केला होता की हे शेवटचं असेल. त्याने पटकन अनूला उचलून घेतलं आणि खोलीत नेऊन बेडवर झोपवलं. थोड्या वेळाने सगळे खोलीतून बाहेर निघून गेले. विक्रमने आपल्या वाहणाऱ्या अश्रूंना कसंबसं थांबवलं आणि झोपलेल्या अनूला घट्ट मिठी मारली. आपल्या मुलीला सुरक्षित परत आणून तुझ्या हातात देणं माझी जबाबदारी आहे अनू. मी वचन देतो. यानंतर पुन्हा तुला कुठलीही वेदना होणार नाही. हे शेवटचं आहे. माझ्यावर विश्वास ठेव. विक्रमने अनूच्या कपाळावर किस केलं आणि परत आपल्या मुलीला शोधण्यासाठी जयसोबत घराबाहेर पडला. रात्रीचे 2 वाजले होते. तेवढ्यात निशाने विक्रमला कॉल केला. ड्रायव्हिंग करत असतानाच विक्रमने कॉल उचलून विचारलं, अन्वी कशी आहे? निशा म्हणाली, तुझी मुलगी कशी आहे हे नंतर सांगेन. आधी मला हे सांग, तू काय विचार केलास? तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस की नाही? मी आधीच सांगितलं आहे, तू लवकरात लवकर माझ्याकडे येऊन मला मंगळसूत्र बांधलं तरच तुझी अन्वी सुरक्षित राहील, नाहीतर तुला तिचं प्रेत बघायला भेटेल. पुन्हा माझ्या मुलीचं नाव जरी घेतलंस तर तुझे तुकडे तुकडे करून टाकीन. पृथ्वीवरून तुझा नामोनिशाण मिटवून टाकीन. एका निष्पाप लेकरूला पकडून असं वागायला तुला लाज नाही वाटत का? अर्ध्या तासात मी तुझ्यापर्यंत पोहोचेल. माझ्या मुलीला परत कसं आणायचं हे मला चांगलं ठाऊक आहे. तोपर्यंत जितका खेळ खेळायचा आहे तितका खेळून घे. पण जेव्हा मी तुझ्या समोर येईन तेव्हा तुला तुझी अवकात दाखवतो. विक्रम संतापून म्हणाला, ये ना माझ्या राजा, मी सुद्धा तुझीच वाट पाहत आहे. माहीत आहे का, जेव्हा तू येऊन माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधशील तेव्हा आपण दोघं आपल्या अन्वीला घेऊन कुठेतरी दूर निघून जाऊया. मला यापेक्षा जास्त अजून काय हवं? तुझं माझ्याकडे येणं आणि माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधणं. तुझ्याकडे हा एकच पर्याय आहे. हे मी आधीच सांगितलं होतं. निशा हसत म्हणाली आणि फोन कट केला. ह्या वेळीला समजावून काही उपयोग नाही. जय, आज एक गोष्ट स्पष्ट झालीच पाहिजे. जर हिने माझ्या मुलीला मदत आणलं तर समज तिच्या आयुष्याचा हिशेब या धर्तीवर संपला. विक्रम संतापून म्हणाला, मी सुद्धा तेच विचार करतोय. आता एकतर ती राहील किंवा आपण. जर माझ्या भाचीला एक जरी खरोच आली तर मी या चटकिनीची मान माझ्या पायाखाली चिरडून टाकीन. जय सुद्धा संतापून म्हणाला. दोघंही संतापाने निशाच्या घराकडे निघाले. निशा अन्वीला मांडीवर घेऊन खेळत होती, पण अन्वी सतत रडत होती आणि निशाकडे पाहून घाबरत होती. अरे बघ अन्वी, तुझे पप्पा आले आणि सोबत मामासुद्धा आलाय, निशा हसत म्हणाली. काय झालं विक्रम, आपल्या मुलीसाठी एवढ्या घाईत आलास? ती टोमणा मारत म्हणाली. जास्त नाटक करू नकोस निशा, अन्वीला माझ्याकडे दे, विक्रम कठोर आवाजात म्हणाला. किती वेळा सांगितले मी तुला, जोपर्यंत तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधत नाही तोपर्यंत तुला तुझी मुलगी मिळणार नाही. आता अजून काय सांगू मी तुला? निशा चिडून म्हणाली. काही सांगायची गरज नाही निशा, तुला समजलं किंवा नाही मला फरक पडत नाही. फक्त माझं लेकरू मला दे, असं म्हणत विक्रम पुढे गेला. इतक्यात वैशाख हातात लोखंडी रॉड घेऊन मधात आला. काय रे, तुझ्या मुलीला इतक्या सहज तुझ्या हाती देऊ का? आम्ही इतका धोका घेऊन इतकी मेहनत करून तिला इथे आणलं फक्त तुला परत देण्यासाठी? विसरलास का कसं तू मला जेलमध्ये टाकलं होतंस? जे सगळं मी भोगलं ते आता तुलाही भोगावं लागेल. तुला काय वाटलं होतं की तुला इतक्या सहज सोडून देईन मी? तुला इथे बोलवण्यासाठीच ही सगळी प्लॅनिंग केली आहे. तुझ्या मुलीला मारून तुलाही इथेच संपवून टाकीन मी, वैशाख संतापून म्हणाला. अरे हे काय बोलतोयस तू? आपण तर फक्त अन्वीला मारायचं ठरवलं होतं. आता तू विक्रमलाच मारायचं बोलत आहेस, निशा किंचाळली. तुझं तोंड बंद ठेव. मला तुझा वीक पॉईंट माहीत आहे. त्याचाच फायदा घेतला मी. तुझ्या मदतीने मी विक्रम आणि त्याच्या मुलीला इथे बोलावलं म्हणजे मी दोघांनाही संपवून टाकेन. त्यानंतर मी अनूला आपली बनवीन. नंतर तो विक्रमकडे बघत म्हणाला, तुला आठवते का विक्रम, कशा प्रकारे तू माझ्याविरुद्ध कट रचला आणि मला तुरुंगात टाकलं होतं? आज जर मी तुझे तुकडे तुकडे केले नाही तर माझं नाव वैशाख नाही. असं म्हणत वैशाखने लोखंडी रॉड घेऊन विक्रमवर झडप घातली. पण त्याआधीच जयने तो रॉड पकडला. तुला काय वाटलं रे? मी इथे असताना तू माझ्या जिवलग मित्रावर हल्ला करशील? रॉड घट्ट धरत जयने वैशाखवर जोरदार प्रहार केला. त्या वारामुळे वैशाख खाली पडला आणि वेदनेने तडफडू लागला. काय रे, मी तुला तुरुंगात पाठवलं तेवढं पुरेसं नव्हतं का? तुला जामिनावर सोडलं जाईल हे माहीत असूनही मी काही केलं नाही. पण तू पुन्हा तुझ्या घाणेरड्या तोंडाने माझ्या अणूचं नाव घेतलं. आता मी तुला जिवंत सोडणार नाही, असं म्हणत विक्रमने वैशाखच्या गळ्यावर आपला पाय जोरात मारला.
त्यांच्या लढाईचा फायदा घेत निशाने विचार केला की हीच योग्य संधी आहे अन्वीला इथून घेऊन पळून जाण्याची. जयने तिला पाहिलं. त्याने जमिनीवर पडलेली रॉड उचलली आणि निशाच्या पायावर जोरात फेकून मारली. जयने वेगाने धावत जाऊन निशाच्या हातातून अन्वीला सुरक्षितपणे उचलून घेतलं. निशा जोरात खाली पडली. अन्वी जयच्या कुशीत येताच डॅडी डॅडी म्हणत रडू लागली. विक्रमचं हृदय वितळलं. तो वैशाखला सोडून अन्वीकडे आला आणि तिला आपल्या कुशीत घेऊन तिला शांत करत तो म्हणाला, नाही बाळा, असं रडायचं नाही. डॅडी आले आहेत ना, फक्त 2 मिनिटं थांब. या दोघांचा हिशेब केल्यानंतर आपण घरी जाऊया. असं म्हणत त्याने अन्वीच्या गालावर किस केलं आणि तिला जयच्या हातात सोपवलं. तो पुन्हा वैशाखकडे गेला. काय रे, तू तुझ्या घाणेरड्या तोंडाने माझ्या अणूचं नाव घेत आहेस? तुझी लायकी तरी आहे का तिचं नाव घेण्याची? तुला तुरुंगात टाकलं तरी तुला लाज वाटली नाही. वरून एका लग्न झालेल्या स्त्रीला पसंत करतोयस आणि ही सुद्धा लग्न झालेल्या माणसाला पसंत करते. तुम्ही दोघं खरंच मनुष्य आहात? समाजाची पर्वा आहे की नाही तुम्हाला? आम्हा दोघांना मिळवण्यासाठी एका लहानशा निरागस मुलीला मारण्याचा प्लॅन बनवला. तुम्हा दोघांना तर आज मी जिवंत सोडणार नाही. आज तुमचा अंत ठरला आहे. इकडे निशा अजूनही वेदनेने जमिनीवर पडलेली होती. विक्रमचा राग बघून ती घाबरली. तिने पळण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमने रॉड उचलली आणि तिच्या पायावर जोरात वार केला. त्या वारामुळे निशाचं डोकं जमिनीवर आदळलं आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. तिच्यात आता उठून उभं राहण्याचीही ताकद उरली नव्हती. मग विक्रम निशाला सोडून परत वैशाखकडे गेला. त्याची कॉलर धरून त्याला उभं केलं आणि बेरहमीने त्याला मारू लागला. काय रे, माझ्या मुलीला किडनॅप करशील तू? त्या दिवशी तुला सोडलं हीच माझी खूप मोठी चूक होती. माझ्या पत्नी आणि मुलीसाठी मी किती परेशान होतो. माझी अनु आपल्या मुलीसाठी किती वेडी झाली होती हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले. मी विचार केला होता की पुन्हा तिला कधी कुठलंच दुःख देणार नाही. पण आज तिला अशा प्रकारे तडपताना पाहणं म्हणजे माझ्यासाठी जणू प्राण गमावण्या इतकंच कठीण होतं. आज तिची जी अवस्था आहे ती फक्त तुझ्यामुळे झाली आहे. तुला तर मी जिवंत सोडणार नाही. असं म्हणत विक्रमने रॉड उचलली आणि त्याने वैशाखला इतकं मारलं की त्याचं संपूर्ण शरीर रक्ताने भरून गेलं. वैशाख जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला. नंतर विक्रम त्याला सोडून निशाच्या दिशेने वळला. तिचे केस पकडून तिला उभं केलं. तू खरंच स्त्री म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीयेस. जर तू खरंच स्त्री असतीस ना, तर दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घेतलं असतंस. तू ना स्त्री आहेस ना माणूस. असं म्हणत विक्रमने निशाच्या जबड्यावर मुके मारू लागला. त्यामुळे निशाचा जबडा सुजला आणि तोंड रक्ताने भरलं. इतक्यात पोलीस तिथे पोहोचले. ज्याने त्यांना आधीच फोन केला होता. विक्रम रागाने म्हणाला, सर, यांनी माझ्या मुलीचं अपहरण केलंय आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला. ही लोकं पुन्हा कधी जामिनावर बाहेर आली नाही पाहिजेत. घेऊन जा यांना, नाहीतर मी माझ्या हाताने यांना मारून टाकेन. त्यासाठी मला तुरुंगात जावं लागलं तरी चालेल. विक्रमच्या आवाजामध्ये दुःख आणि राग स्पष्ट दिसत होता. विक्रमचं दुःख समजून घेऊन इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, तू काळजी करू नकोस विक्रम. गरज पडली तर आम्ही यांना एन्काउंटरमध्ये संपवून टाकू आणि त्याला अपघातात गेले असं दाखवू. ह्यांच्यामुळे तू स्वतःचं आयुष्य नष्ट करू नकोस. मी यांना जेलमध्ये टाकेन आणि जोपर्यंत हे जिवंत राहतील यांना बाहेरची दुनिया बघू देणार नाही. ही जबाबदारी माझी आहे. ते पुढे म्हणाले, तू खूप परेशान आहेस. तुझी मुलगी देखील घाबरत आहे विक्रम. तुम्ही आता जा इथून. ह्या लोकांचं काय करायचं ते मी बघतो. जर हे जिवंत राहिले तर ही 1-2 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही. आणि जर यांनी आणखी कुठली प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतः त्यांना संपवून टाकेन. नाहीतर त्यांचं संपूर्ण आयुष्य तुरुंगातच निघून जाईल. इन्स्पेक्टर साहेबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विक्रम म्हणाला, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी ह्या लोकांना जिवंत सोडतोय. नाहीतर मी स्वतः यांना माझ्या हाताने मारून टाकलं असतं. शेवटी विक्रमने वैशाखला 2-4 लाथा मारल्या. मग अन्वीला मिठीत घेतलं आणि घराकडे निघून गेला. अन्वी बिचारी कित्येक वेळापासून घाबरलेली होती. डॅडींच्या कुशीत येताच ती मम्मा मम्मा म्हणून रडू लागली. आपल्या लेकीची अशी अवस्था पाहून विक्रमचं हृदय हेलावलं. जयनेही लवकरात लवकर घरी पोहोचण्यासाठी गाडीचा वेग वाढवला. घरात पोहोचताच विक्रमने अन्वीला कुशीत घेतलं आणि धावत घरात शिरला. अन्वीला पाहून घरातले सगळेजण आनंदी झाले. विक्रमने कोणाचीही पर्वा न करता थेट आपल्या लेकीला घेऊन खोलीकडे धाव घेतली. त्याच वेळी अनुलाही हळूहळू शुद्ध येत होती. अनु, असा आवाज देत विक्रम आत आला. हळूहळू डोळे उघडणाऱ्या अनुने विक्रमच्या कुशीत अन्वीला पाहिलं आणि ती लगेच उठून विक्रमकडे धावली. विक्रमजी, अन्वी परत आली. तुम्ही खरंच अन्वीला परत घेऊन आलात. माझी परी परत आली. असं म्हणत अनुने अन्वीला कुशीत घेतलं. तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं आणि फुटून रडू लागली. ती अन्वीच्या चेहऱ्यावर प्रेमाने पुन्हा पुन्हा चुंबनाचा वर्षाव करू लागली. अनु आणि अन्वी दोघींना एकत्र पाहून विक्रमच्या मनाला थोडं समाधान मिळालं.
घरच्या सगळ्यांनी अणू आणि अन्वी दोघींना सुखरूप पाहून सुटकेचा निश्वास टाकला. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. बिचारी अन्वी किती वेळापासून आईला न पाहिल्यामुळे अस्वस्थ झाली होती. अगदी डॅडीच्या कुशीतही रडत होती, पण आईच्या कुशीत जाताच शांत झाली. अणूने तिला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. नंतर मंजूजीने नातीला कुशीत घेतलं. तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं आणि म्हणाल्या, बाळा, आता घाबरू नकोस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्याजवळ. सगळ्यांनी एक एक करून अन्वीला कुशीत घेतलं, पण ती पुन्हा पुन्हा आपल्या आईकडे जाण्यासाठी पाहत होती. अणूने तिला पुन्हा जवळ घेतलं आणि म्हणाली, मी इथेच आहे बाळा. मंजूजी सुनेला समजावत म्हणाल्या, अनु, आता तुला तुझी काळजी घ्यावी लागेल. आता अन्वी पण मिळाली आहे. यापुढे कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. आता तुझ्या पोटात वाढणाऱ्या जीवाची काळजी तुला घ्यायची आहे. उद्या तू आणि विक्रम हॉस्पिटलला जाऊन या. त्यावर अणूने होकारार्थी मान हलवली. थोड्या वेळाने जय, श्रेया, महेश्वरीजी आणि कल्याणजी आपल्या घरी जाण्यासाठी निघाले, पण विक्रमने त्यांना आजचा दिवस इथेच थांबण्याची विनंती केली. थोड्याच वेळात अन्वी थोडी शांत झाली आणि दुधासाठी रडू लागली. अणू म्हणाली, आधी फ्रेश होऊ, मग दूध पिऊ. विक्रमने थोड्या वेळासाठी मुलीला हातात घेतलं. अणूने स्वतः आणि मुलीला आंघोळ घातली आणि मुलीला टॉवेलमध्ये गुंडाळून बाहेर घेऊन आली. विक्रमने तिचं अंग पुसलं आणि कपडे घालून दिले. नंतर तो स्वतःही फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. तोपर्यंत मंजूजी तिघांसाठी खोलीत जेवण घेऊन आल्या. विक्रम फ्रेश होऊन बाहेर आला तर त्याने पाहिलं की अणू आपल्या मुलीला जेवण चारून देत होती. अन्वीने सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, पण जेवता जेवता ती डुलक्या घेऊ लागली. विक्रम तिला तसं पाहून हसला आणि म्हणाला, अणू, आता बास कर, मला वाटते तिला झोप येत आहे. अणू हसून म्हणाली, बस 2 घास राहिले आहेत विक्रमजी. तिने अन्वीला 2 घास चारून दिले, तिला पाणी पाजलं आणि तिचं तोंड पुसून तिला आपल्या कडेवर घेतलं. नंतर त्या दोघांनीही जेवण केलं. तोपर्यंत अन्वी थकली असल्यामुळे झोपून गेली होती. विक्रमने तिला बेडवर झोपवलं. नंतर अणूने विक्रमकडे पाहत विचारलं, विक्रमजी, आपल्या मुलीला किडनॅप करणारे लोक कोण होते? तो अणूजवळ गेला. तिचा हात हातात पकडून तो म्हणाला, जे झालं त्याचा जास्त विचार करू नको अणू, विसरून जा सगळं. मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक. आजपासून तुला आम्हा तिघांची काळजी घ्यायची आहे, तर विचार कर तुला किती मजबूत बनावं लागेल. म्हणून चांगलं खात पीत जा आणि आराम कर. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेण्याची गरज नाही. त्याने निशा आणि वैशांगबद्दल अणूला काही सांगितलं नाही, कारण त्याला चांगलं माहीत होतं त्यांचं नाव ऐकून अणूला खूप जास्त त्रास झाला असता. नंतर त्याने अणूलाही प्रेमाने झोपवलं. ती झोपल्यानंतर थोड्या वेळाने विक्रम खाली आला, सगळ्यांचं जेवण झालं का नाही हे बघण्यासाठी. महेश्वरीजींनी विचारलं, अन्वी झोपली का? हो, आत्ताच झोपली ती. तुम्ही सगळ्यांनी जेवण केलं का? विक्रम म्हणाला, हो, आम्हा सगळ्यांचं जेवण झालं आहे. तू जेवलास का? जयने विचारलं. विक्रमने हो मध्ये मान हलवली. थोड्या वेळाने सगळे आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले. विक्रम खोलीत आला तर त्याने पाहिलं अन्वी आपल्या आईला घट्ट मिठी मारून झोपली होती. त्याने आपल्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि दोघांना आपल्या मिठीत घेऊन तोही शांतपणे झोपून गेला. सकाळी विक्रम ऑफिसला गेला नाही, कारण त्याला अणूला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. सकाळी सकाळी मंजूजी आल्या आणि अन्वीला उचलून खाली घेऊन गेल्या. अणू आणि विक्रम हळूहळू उठले आणि फ्रेश होऊन हॉस्पिटलला जाण्यासाठी खाली आले. सगळेजण ऑलरेडी डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसले होते. विक्रम ऑफिसला जाणार नव्हता, त्यामुळे जय नाश्ता झाल्यावर एकटाच ऑफिसला निघून गेला. महेंद्रजी आणि कल्याणजीही ऑफिसला निघून गेले. आता कशी आहेस बेटा? काही त्रास तर होत नाहीये ना? महेश्वरीजींनी विचारलं आणि त्या दोघांना नाश्ता वाढू लागली. आता बरं वाटत आहे मोठी आई, असं म्हणत अणू आणि विक्रम नाश्ता करू लागले. मंजूजींनी अन्वीला आधीच खाऊ घातलं होतं. अणूने श्रेयाला सोबत चलण्यासाठी विचारलं, पण श्रेयाला बरं वाटत नसल्यामुळे तिने अणूसोबत हॉस्पिटलला जाण्यास नकार दिला. नाश्ता करून थोड्या वेळाने अणू आणि विक्रम हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाले. विक्रमने आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती, त्यामुळे ते डायरेक्ट डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेले. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट आणि स्कॅनिंग केली. अणू प्रेग्नेंट आहे हे कन्फर्म झालं होतं. सर्व काही ठीक आहे, काही समस्या नाही. फक्त तुम्ही पुन्हा लवकर गर्भवती झाला आहात, म्हणून तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला योग्य वेळी योग्य प्रमाणात जेवण घ्यावं लागेल आणि औषधंही वेळेवर घ्यायची. बाकी काळजी करण्यासारखं काही नाही. काळजी घ्या आणि कॉंग्रॅच्युलेशन, डॉक्टर हसून म्हणाल्या. थँक्यू डॉक्टर म्हणत अणूने औषधं घेतल्या आणि विक्रमसोबत घराकडे निघाली. काही मिनिटांनी गाडी घराकडे जाण्याऐवजी दुसऱ्या दिशेला वळली. हे पाहून अणूने विचारलं, विक्रमजी, आपण कुठे चाललोय? विक्रम हसला आणि म्हणाला, तिथे गेल्यानंतर तुला कळेलच. त्याने कार एका गार्डनजवळ थांबवली.
हे तेच गार्डन होतं जेव्हा कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा विक्रम तिला घेऊन आला होता. अणूने त्या दिशेला पाहिलं. तिच्या डोळ्यात चमक आली आणि ती ओरडली, "थँक विक्रमजी." अणूच्या चेहऱ्यावरचं ते आनंद पाहून विक्रमच्याही चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्याने जवळच कार थांबवली. अणू धावत त्या पायवाटेच्या दिशेने गेली. "अरे हळू, इतक्या जोरात धावू नको." विक्रम तिच्या मागे जात तिला मागून अलगद थांबवत म्हणाला. अणूने हलकं हसत विक्रमकडे पाहिलं आणि हळूहळू चालू लागली. विक्रमने तिला सोडलं. अणू जवळजवळ 10 मिनिटं त्या फुलांमध्ये, झाडांमध्ये फिरत राहिली. थोड्या वेळाने दमून ती परत आली आणि जवळच्या बाकावर विक्रमच्या शेजारी बसली. त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत ती म्हणाली, "किती दिवस झाले ना विक्रमजी इथं येऊन. इथे खूप छान वाटतंय, नाही का?" विक्रमने हळूच मान डोलावली आणि हातातली चॉकलेटची रॅपर उघडून तिच्याकडे दिलं. "हे घे, खा." "थँक विक्रमजी." अणूने हसत चॉकलेट घेऊन खायला सुरुवात केली. "तुम्ही नाही खाणार का?" तिने विचारलं. ते पाहून विक्रमने हसत तिच्या ओठांवरचं थोडं चॉकलेट आपल्या ओठांनीच पुसलं आणि हळूच डोळा मारला. "तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का?" अणू त्याला हलकं मारत म्हणाली. "किती शांतता आहे इथे." विक्रमनेही होकारार्थी मान डोलावली आणि आपलं डोकं अणूच्या डोक्यावर टेकवलं. थोडा वेळ त्या निसर्गाकडे बघत ते दोघं शांत बसून राहिले आणि घरी जाण्यासाठी निघाले. वाटेत एका पाणीपुरीचं स्टॉल बघून अणूला पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली. विक्रमने आधी नकार दिला, पण अणू हट्ट करू लागली. त्यामुळे त्यांनी तिला परमिशन दिली. मनसोक्त पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्यांनी अन्वीसाठी बिस्किट, चॉकलेट, स्नॅक्स आणि खेळणी घेतली आणि मग दोघे आनंदात घरी निघाले. घरी पोहोचताच अणू थेट धावत आपल्या मुलीकडे गेली. तिने पाहिलं, श्रेया आपल्या भाचीसोबत खेळत होती आणि अन्वी हसत होती. आपल्या मुलीला हसताना पाहून अणूलाही आनंद झाला. ती पटकन अन्वीजवळ गेली आणि तिला आपल्या कुशीत घेतलं. श्रेया हसून म्हणाली, "आता कशी तब्येत आहे तुझी? डॉक्टरांनी काय सांगितलं?" श्रेयाच्या शेजारी बसत अणू म्हणाली, "सगळं ठीक आहे. पण माझं सोड श्रेया. मी तुला भाची दिली, आता लवकरच भाचा देणार आहे. पण तू मला भाचा किंवा भाची कधी देणार आहेस?" अणूने हळू श्रेयाच्या कानात कुजबुजत म्हटलं. त्यावर श्रेया म्हणाली, "अगं, आमच्या लग्नाला अजून काहीच महिने झालेत. थोडे दिवस तरी आयुष्याचा आनंद घेऊ दे. इतक्या लवकर मुलं? बापरे, माझ्याकडून तर नाही होणार. मी नाही सांभाळू शकणार. तू बघतेस ना स्वतःला. मला आता नकोय काही. बघू 8-10 वर्षांनी." अणू म्हणाली, "नाही गं, असं नाही होत जसं तू विचार करतेस. देव जेव्हा देतो तेव्हा आपल्याला कळतही नाही आणि सगळं घडून जातं. आता बघ ना, अन्वीनंतर आम्ही 4 वर्षाचं गॅप ठेवायचं ठरवलं होतं आणि पाहिलंच ना, तुझा भाचा किती लवकर येतोय." श्रेयाने विषय बदलत म्हटलं, "अच्छा, सोड ना ते सगळं. कधी ना कधी तर होणारच." "अरे रे, काय झालं? आमची श्रेया लाजते वाटतं." अणूने चिडवत विचारलं. अणूचा आवाज ऐकून महेश्वरीजी आणि मंजूजी बाहेर आल्या आणि म्हणाल्या, "काय चाललंय? सगळं ठीक आहे ना? डॉक्टरांनी काय सांगितलं?" अणूने हसत उत्तर दिलं, "हो आई, सगळं ठीक आहे. डॉक्टरांनी औषधंही लिहून दिली आहेत." तेवढ्यात विक्रम गाडी पार्क करून आत आला आणि आपल्या मुलीला उचलून घेत म्हणाला, "माझी परी काय करते? मी तुला खूप मिस केलं." पप्पांना पाहताच अन्वीने कोणाचीच पर्वा न करता त्याच्या कुशीत शिरून खेळायला सुरुवात केली. "आता लवकरात लवकर अन्वीचा एक छोटा भाऊ येणार आहे. अन्वी, तुला भाऊ हवा की बहीण?" असं म्हणत मंजूजींनी आपल्या नातीला कडेवर उचलून प्रेमाने तिच्या गालावर चुंबन घेतलं. आजीचं बोलणं तर अन्वीला कळत नव्हतं, पण तरीही ती खळखळून हसत होती आणि तिच्या हसण्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. आनंदाची बातमी मिळाल्याच्या खुशीत मंजूजींनी सर्वांचं तोंड गोड केलं. थोडा वेळ गप्पा मारून अणू अन्वीला घेऊन त्यांच्या खोलीत गेली. अणूला थोडा थकवा जाणवत होता. ती पटकन फ्रेश झाली. मुलीला झोपवून तिने स्वतःच्या गोळ्या घेतल्या आणि बाजूलाच आडवी झाली. विक्रम काही वेळ सासू आणि बहिणीशी गप्पा मारत बसला. त्याला ऑफिसला जायची इच्छा झाली नाही, म्हणून तो अणूजवळ आला. तिथे त्याने आपल्या झोपलेल्या मुलीकडे आणि पत्नीच्या शांत चेहऱ्याकडे पाहिलं आणि घरूनच ऑफिसचं काम करू लागला. संध्याकाळ झाली. सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. मंजूजी आणि महेश्वरीजी स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करण्यात व्यस्त होत्या. संध्याकाळी कल्याणजी घरी परतले तेव्हा त्यांनी म्हटलं, "चला, आता आपणही आपल्या घरी निघूया." त्यावर विक्रम म्हणाला, "बाबा, 2-3 दिवसांनी अन्वीचा पहिला वाढदिवस आहे. तोपर्यंत तुम्ही सगळे इथेच थांबा ना." "हो, तुला काय वाटतं, मी कायमचा इथला घरजवई बनून राहू का? प्रत्येक वेळी इथे आलो की वाटतं जणू ह्याच घरचा झालोय मी. आणि तसंही अन्वीचा बर्थडे तर हॉटेलमध्ये आहे ना, आम्ही डायरेक्ट तिथेच पोहोचू." जय म्हणाला,
बरोबर आहे. पण तुम्हा सगळ्यांना सकाळीच इथे यावं लागेल. जर तू इथे राहून चुकवण्याचा प्रयत्न केलास ना, तर लक्षात ठेव, तुझ्या मुलांच्या बर्थडेला पण मी असंच करीन. विक्रमने थोड्या मजेशीर सुरात धमकावत म्हटलं. जय हसला आणि म्हणाला, अच्छा पाहू मग. पण आता तर आम्ही निघतो. असं म्हणत जय, श्रेया, महेश्वरीजी आणि कल्याणजी घरी परतले. अन्वीच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. सकाळी तिला सुंदर लेहंगा चोळी घालून थोडेसे सोन्याचे दागिने घालून सजवलं गेलं आणि सगळे मंदिरात गेले. मंदिरात अन्वीच्या नावाने पूजा अर्चना करण्यात आली. तसंच अन्नदान कार्यक्रमही ठेवण्यात आलं. दुपारपर्यंत सगळ्यांनी देवाच्या सानिध्यात वेळ घालवला. दुपारी घरी परत आल्यानंतर सगळे संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी करू लागले. अन्वीचा वाढदिवस एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये साजरा होणार होता, जिथे सगळी तयारी आधीच पूर्ण झाली होती. संध्याकाळी विक्रम, अणू आणि अन्वी तिघंही एकसारख्या ड्रेसमध्ये सजून धजून तयार झाले. दिवसभर अन्वीला तिच्या आवडत्या खेळण्यांनी आणि गोड पदार्थांनी खुश ठेवलं गेलं. कोणी हॅपी बर्थडे म्हटलं की ती तिचे 2 दात दाखवत हसत असे. तिच्या त्या हसण्यात निरागस आनंद झळकत होता. त्या दिवशी अन्वीला नवीन कपडे, मिठाई, केक्स, चॉकलेट आणि भरपूर गिफ्ट मिळाले. संध्याकाळी सगळे हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा बरेच गेस्ट आधीच आलेले होते. स्टेजवर मोठा बार्बी डॉल थीमचा केक ठेवलेला होता, जो विक्रमने खास आपल्या मुलीसाठी बनवून घेतला होता. तो केक पाहून अन्वी आनंदाने टाळ्या वाजवू लागली. केक कापल्यानंतर विक्रमने पहिला तुकडा अन्वीला खाऊ घातला. अन्वीला केकची चव इतकी आवडली की तिने दोन्ही हातांनी तो केक पकडून स्वतः खायला सुरुवात केली. गेस्ट मोठे मोठे गिफ्ट घेऊन आले होते आणि अन्वीसोबत फोटो काढत होते. पण अन्वीचं लक्ष मात्र फक्त केककडेच होतं. फोटोग्राफर आपलं काम करत राहिला. अन्वी कधी हसते, कधी रुसते, कधी केक खात बसते. सगळ्या क्षणांचे फोटो घेत राहिला. तिला वेगवेगळ्या 10 ड्रेसमध्ये सजवून फोटोशूटही करण्यात आलं आणि शेवटी तर ती थकून रडायलाही लागली. सगळ्यांच्या आशीर्वादाने अन्वीचा पहिला वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा झाला. पाहुण्यांनी स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला आणि निघून गेले. सगळे गेल्यानंतर घरचे सगळे मेंबर डायनिंग टेबलजवळ बसून जेवायला लागले. पण जेवत असताना अचानक श्रेयाला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळली. जयने पटकन श्रेयाला जमिनीवर पडण्यापूर्वीच आपल्या मिठीत सावरलं. तो घाबरलेल्या स्वरात तिच्या गालावर हलके चापट मारत म्हणाला, श्रेया, श्रेया, डोळे उघड श्रेया. अणू घाबरून उठली. तिने पटकन थोडं पाणी आणलं आणि श्रेयाच्या चेहऱ्यावर शिंपडलं. थोड्या वेळाने श्रेयाने हलकेच आपले डोळे उघडले, पण तिच्या नजरेत गुंगी होती. ती कमकुवत आवाजात म्हणाली, जय, मला घरी घेऊन चल, मला बरं वाटत नाहीये. हो हो, लगेच जाऊया. जय तिला सावरत म्हणाला, तुम्ही सगळेजण शांतपणे जेवून घ्या. मी श्रेयाला घरी नेतो आणि डॉक्टरांना बोलवतो. तुम्ही काळजी करू नका. त्याने सगळ्यांना समजावलं. तिथे अजून काही पाहुणेही होते, म्हणून जयने सगळ्यांना शांत राहायला सांगितलं. आता तुम्ही सगळे घरी आलात तर पाहुण्यांना वाईट वाटेल. तुम्ही थोडं जेवून घ्या, मी तिला घेऊन जातो. महेश्वरीजी आपल्या सुनेला पकडून चिंतेने म्हणाल्या, अचानक तिला चक्कर कशी आली? आतापर्यंत तर ठीक होती. त्यावर जय शांतपणे म्हणाला, काही नाही आई, सकाळपासून तिने नीट काही खाल्लं नाही. मागच्या आठवड्याभर ती धावपळ करत राहिली. जेवायला सांगितलं तर ऐकत नाही. त्यामुळे असं झालं असेल. काळजी करू नकोस. असं सांगून जय श्रेयाला घेऊन घरी गेला. मला काही नाही झालं मम्मी, खरंच. मी सकाळपासून नीट खाल्लं नाही म्हणून चक्कर आली असेल, श्रेया म्हणाली आणि जयसोबत गाडीत बसून घराकडे निघाली. जयने आधीच डॉक्टरांना घरी बोलावलं होतं, त्यामुळे बाकीच्यांनी थोडं मन शांत केलं. त्यांनी थोडंफार जेवण केलं आणि पाहुणे गेल्यानंतर सगळे जयच्या घरी जाण्यासाठी निघाले. इकडे घरात पोहोचल्यानंतर जयने श्रेयाला थोडा ज्यूस दिला आणि बेडरूममध्ये आराम करण्यासाठी नेलं. तेव्हाच डॉक्टरही आले. त्यांनी तपासणी केल्यानंतर विचारलं, तुझे पिरियड्स मिस होऊन किती दिवस झालेत? श्रेयाला आठवलं की तिचे पिरियड्स मिस होऊन 1 महिन्यापेक्षा जास्त झालं आहे. डॉक्टरांनी लगेच तिला प्रेग्नन्सी टेस्टसाठी वॉशरूममध्ये पाठवलं. 5 मिनिटांनी श्रेया बाहेर आली. टेस्ट किटमध्ये 2 गुलाबी रेषा पाहून डॉक्टर हसल्या आणि म्हणाल्या, कॉंग्रॅच्युलेशन, प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे. हे ऐकून श्रेयाच्या आनंदाला पारावर उरला नाही. डॉक्टरांनी जयला बोलावलं आणि म्हणाल्या, कॉंग्रॅच्युलेशन जय, श्रेया प्रेग्नेंट आहे. पहिल्यांदा तर जय थोडा गोंधळला. त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. पण डॉक्टरांनी पुन्हा सांगितल्यावर त्याने आश्चर्याने विचारलं, काय, खरंच डॉक्टर? हो खरंच. उद्या हॉस्पिटलला जा, बाकी टेस्ट करून घे आणि औषधं घे. दोघांनाही शुभेच्छा. असं सांगून डॉक्टर निघून गेल्या. डॉक्टर गेल्यानंतर जयने श्रेयाकडे बघितलं. श्रेयाने लाजून आपली नजर खाली झुकवली.
त्याने तिला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाला, श्रेया, खरंच मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर तू प्रेग्नंट होशील. एवढ्या लवकर मला ही गुड न्यूज देण्यासाठी खूप खूप थँक्यू जान. जयने हसत तिचे गाल ओढले आणि तिच्या कपाळावर अलगद चुंबन दिलं. तू खुश आहेस ना जय? श्रेयाने विचारलं. जय म्हणाला, अगं माझी जान, माझ्या प्रेमाची खून म्हणून आपलं बाळ या जगात येणार आहे. यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट अजून काय असू शकते? मला हे अनमोल गिफ्ट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असं म्हणत त्याने पुन्हा श्रेयाला घट्ट मिठी मारली. पण श्रेया थोडी रुसून म्हणाली, तुझ्या बहिणीला तर मी मोठं मोठं सांगत होते की अजून मला मूल नकोय, 10 वर्षांनी बघू असं म्हणत होते. आणि बघ, 1 महिनाही झाला नाही आणि ही खुश खबर आली. तेवढ्यात बाहेरून आवाज आला. जय, श्रेया, कुठे आहात तुम्ही? सगळे खोलीत आले. जय लगेच थोडं बाजूला झाला आणि म्हणाला, आम्ही इथेच आहोत. या ना आई. महेश्वरीजी लगेच आपल्या सुनेजवळ आल्या आणि तिचा हात धरत विचारलं, काय गं श्रेया, आता बरं वाटतंय का? डॉक्टर आले होते ना? काय म्हणाले ते? जर काही त्रास वाटत असेल तर लगेच हॉस्पिटलला जाऊया. त्यांच्यासोबत मंजूजीही तिच्याजवळ येऊन म्हणाली, काय झालं बेटा? डॉक्टरांनी काय सांगितलं? विक्रमनेही जयकडे पाहून विचारलं, डॉक्टर आले होते का जय? जयने स्मित करत उत्तर दिलं, हो, आत्ताच आले होते आणि तपासून गेलेही. तेवढ्यात अणू आनंदाने उड्या मारत मारत आली आणि जयला मिठी मारून म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन भैया. विक्रमने थोडं गोंधळून विचारलं, अरे पण श्रेयाची तब्येत बरी नाही, मग अभिनंदन कशाचं? अणूने खट्याळपणे हसत उत्तर दिलं, कारण तुमची लाडकी बहीण माझ्या भावाला डॅडी बनवणार आहे. सगळ्यांनी आश्चर्याने जय आणि श्रेयाकडे पाहिलं. जयने हसत मान हलवली. हो, डॉक्टरांनी सांगितलंय श्रेया प्रेग्नंट आहे. महेश्वरीजींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. अगं मुली, किती सुंदर बातमी दिलीस. आपल्या घरात आता एकाच वेळी 2 लहान पाहुणे येणार आहेत. खूप मोठी खुशखबर आहे ही. सगळे श्रेयाभोवती जमले, तिला आशीर्वाद दिला आणि तिला अभिनंदन केलं. विक्रमने जयला मिठी मारत म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन जय. थँक्यू भाई. जयने हसून उत्तर दिलं. नंतर त्याने उत्सुकतेने विचारलं, पण अनु, मी काही सांगितलं नाही तरी तुला कसं कळलं? अणूने खट्याळपणे हसत उत्तर दिलं, भैया, जेव्हा श्रेया बेशुद्ध झाली होती ना, तेव्हाच मला थोडा अंदाज आला होता. तिच्या चेहऱ्यावरचा बदल स्पष्ट दिसत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुप्पट आनंद झळकत होता. घरभर हसण्याचे आणि शुभेच्छांचे सूर घुमत होते. दुसऱ्या दिवशी श्रेयाचं पुन्हा चेकअप झालं आणि डॉक्टरांनी सगळं नीट असल्याचं सांगितलं. इकडे जय, महेश्वरीजी आणि कल्याणजी श्रेयाची मनापासून काळजी घेत होते आणि तिकडे विक्रम, मंजूजी आणि महेंद्रजी अणूची काळजी घेत होते. 2 बाळ येणार या आनंदात घरात दररोज नवचैतन्य पसरत होतं. आत्तापर्यंत फक्त अण्वीच दोन्ही घरात गोंधळ माजवत असे, पण आता 2 नवे पाहुणे येणार ही कल्पना सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत होती. आता अण्वी वर्षभराची झाली होती आणि चालायलाही लागली होती. संपूर्ण घरात इकडून तिकडे पळत ती जणू वादळासारखी येऊन सगळं उलथापालथ करायची. कधी कुशन फेकायची, कधी फुलदाणी ओढायची, तर कधी दार उघडून बाहेर निघायची. घरातील प्रत्येक गोष्ट तिच्या खेळाचा भाग बनली होती. पण गंमत अशी की तिला कोणी रागवत नव्हतं. काही तुटलं तरी सगळे हसत म्हणायचे, अरे काही नाही, फुटलं तर फुटलं. घरात ती फक्त एकाच व्यक्तीला घाबरायची आणि ती म्हणजे तिची आई अणू. तिने फक्त एवढंच म्हटलं की अन्वी, काय करत आहेस? तर आपली चिमुरडी लगेच सरळ उभी राहायची. याच दरम्यान अणूची धाकटी बहीण वैष्णवीचं लग्न ठरलं. संपूर्ण परिवार लग्नासाठी गेलं. वैष्णवी खूप खुश होती. लग्नाच्या दिवशी जेव्हा तिने आपल्या वडिलांना पाहिलं, तेव्हा कुठलाही संकोच न करता ती अन्वीला घेऊन त्यांच्याजवळ गेली. बाबा बघा, ही तुमची नात आहे. वैष्णवी हसून म्हणाली. आपल्या नातीला बघून मूर्तिजींचं मन भरून आलं. त्यांनी तिला आपल्या कडेवर उचललं आणि तिचे लाड करू लागले. मूर्तिजींच्या जवळ जाणं अणूच्या मनाला जड जात होतं. तिने एक नजर जवळ बसलेल्या रत्नाकडे टाकलं. रत्नाच्या डोळ्यात नाखुशी स्पष्ट दिसत होती, म्हणून तिने आपल्या भावना दाबल्या. लग्न होईपर्यंत तशीच शांत बसली आणि थोड्या वेळाने सगळेजण घरी परतले. पण घरी पोहोचल्यानंतर अणू विक्रमला पकडून रडू लागली. जर एकदा त्यांच्याशी बोलली असतीस तर तुला इतका त्रास झाला नसता. एकदा बोलायला हवं होतं तुला बाबांशी. विक्रम तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, नाही विक्रमजी, माझी हिंमत झाली नाही त्यांच्याशी बोलायची. माझी इच्छा नाही की त्या बाईची सावलीसुद्धा माझ्यावर किंवा माझ्या मुलीवर पडावी. मी त्यांच्यासाठी लेकीसारखे होते, पण तिने माझं आयुष्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मी तिला माफ नाही करू शकत. असं म्हणत ती थोडा वेळ रडली आणि मग गप्प झाली. दरम्यान अणू आणि श्रेया दोघेही आपल्या गर्भावस्थेचा काळ आनंदात घालवत होत्या. अणूला 6 महिने पूर्ण झाले होते तर श्रेयाला 4, म्हणजे दोघींमध्ये 2 महिन्याचा फरक.
एका रात्री श्रेया रागाने म्हणाली, अरे जय, प्रेग्नन्सीनंतर तर तू घरात राहणंच बंद केलं आहेस. पूर्वी लवकर यायचास, आता माझ्यासोबत बोलायलाही वेळ मिळत नाही. माझं मन करतं तुझ्यासोबत वेळ घालवावा, पण तू रोज उशिरा येतोस. श्रेया जयला रागवत होती कारण तो अर्ध्या रात्री घरी आला होता. जयने थकलेल्या स्वरात उत्तर दिलं, श्रेया, एक मोठा प्रोजेक्ट सुरू आहे. फक्त मीच नाही, तुझा भाऊसुद्धा त्या प्रोजेक्टमध्ये आहे. मी सगळं काम त्याच्यावर सोडलं तर कसं होईल, म्हणून मी त्याला साथ देत आहे, जेणेकरून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर संपावा. श्रेया ओठ चावत म्हणाली, ठीक आहे, पण मला अजिबात बरं वाटत नाही. मला वाटतं तू थोडा वेळ तरी माझ्यासोबत घालवावा. जय तिच्याजवळ येत म्हणाला, फक्त 1 महिना माझी जान. त्यानंतर मी स्वतः सुट्टी घेईन. डिलेव्हरीपर्यंत घरीच राहीन, वचन देतो. जयने श्रेयाच्या गालावर हलकेच किस केले आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. श्रेया तोंड फुगवत म्हणाली, नको, काही नको. जा तू, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. जय हसत म्हणाला, अगं, या वेळेस तरी आनंदी राहायला हवं ना तुला. चल, सांग माझी जान, तुझा राग कसा कमी करू? तू जे सांगशील तेच करीन. असं म्हणत त्याने श्रेयाचा हात आपल्या हातात घेतला. श्रेयाने नाक मुरडत म्हटलं, मला बाहेर जायचं आहे, आत्ता. जय थोडा दचकलाच. अगं, वेळ बघ, रात्रीचे 11:30 वाजले आहेत. अशा वेळेला गरोदर बायकोला बाहेर घेऊन गेलो तर आई मला चपलाने नाही तर झाडूने झोपटेल. तुला सगळं माहीत आहे, तरीही मला या संकटात टाकतेस. वाटतं तुला नवऱ्याची अजिबात दया नाही. जय खोडकरपणे म्हणाला. त्यावर श्रेया हसत म्हणाली, जय, माझं खरंच मन करत आहे बाहेर जायचं, प्लीज ना. जय विचारात पडला, पण या वेळेला बाहेर जाणं बरोबर नाही ना. श्रेया चिडून म्हणाली, अरे, पायी थोडी जायचंय, आपण कारमध्ये जाऊया. कारमध्ये बसून थोडं फिरायला काय हरकत आहे? श्रेयाच्या गोड हट्टासमोर जय हरला. खरंच सांगायचं तर तू एकदम शैतान आहेस. तुला जे हवं ते लगेच हवं. वेळ परिस्थिती काहीच बघत नाहीस. ठीक आहे, नेतो तुला, पण जर आईने काही म्हटलं तर पिटाई तुझीच होईल. बोल, अशीच जाशील की कपडे बदलशील? जयने विचारलं. श्रेया खोडकरपणे हसली. अरे, मी नाईट ड्रेसमध्ये आहे ना, 5 मिनटं दे, पटकन तयार होते. थोड्याच वेळात श्रेया तयार होऊन जय समोर आली आणि उत्साहात म्हणाली, चल आता. जयने कारची चावी घेतली आणि दोघं कारमध्ये बसून निघाले. कार स्टार्ट करत जयने विचारलं, कुठे जायचंय? श्रेयाने गोड हसत म्हटलं, कुठेतरी शांत ठिकाणी, थंड हवेत. जय मस्करी करत म्हणाला, अरे, थंड हवा तर आपल्या खोलीत एसीमधूनही मिळतो, आणि जर शांतता हवी आहे तर मी दुसऱ्या रूममध्ये जाऊ शकतो. यासाठी इतक्या दूर जाण्याची काय गरज आहे? जयचं बोलणं ऐकून श्रेयाने त्याच्या खांद्यावर हलकेच 4 फटके मारले आणि दोघंही हसू लागले. जयने कार एका शांत ठिकाणी थांबवली. श्रेया कारमधून बाहेर पडली आणि थंड हवेचा आनंद घेत कार समोर उभी राहिली. आता बरं वाटतंय ना मॅडम? जयने मागून तिला मिठीत घेत विचारलं. हो, फारच छान. श्रेयाने जयच्या हातांना आपल्या हातात घेतलं आणि त्या क्षणाचा आनंद घेतला. अर्धा तास ते तिथेच बसून राहिले. तेव्हा श्रेयाची नजर एका कुल्फी शॉपवर गेली आणि तिला कुल्फी खाण्याची इच्छा झाली. जय गेला आणि पटकन तिच्यासाठी कुल्फी घेऊन आला. तो स्वतःच्या हाताने तिला कुल्फी चारून देत होता आणि श्रेया खूप मजेने कुल्फी खात होती. खाऊन झाल्यावर ती म्हणाली, चल आता जाऊया. जय म्हणाला, हो मॅडम, चला. जयने कार स्टार्ट केली आणि श्रेया आरामात बसली होती. पण त्याच रस्त्यावर कुल्फी शॉपपासून काही अंतरावर त्याला विक्रमची कार दिसली. जयने कार स्लो केली आणि पाहिलं की विक्रमही अणूला कुल्फी चारून देत होता. जयने हसत विचारलं, सगळ्या प्रेग्नेंट स्त्रियांच्या क्रेविंग्स आणि मूड स्विंग एकसारखे असतात का श्रेया? त्यावर श्रेया हसून म्हणाली, सगळ्यांना असं होतं की नाही माहीत नाही, पण तू हे का विचारलं? जय म्हणाला, तिकडे बघ, तुझा भाऊ आणि माझी बहीण आपल्यासारखेच फिरायला आले आहेत आणि विक्रम अणूला कुल्फी चारून देत आहे. श्रेया कारकडे पाहून हसत म्हणाली, त्यांना त्रास देण्याची गरज नाही, चला घरी चला. दोघंही घराकडे निघाले. इकडे विक्रम अणूला कुल्फी चारून देत होता. मग त्यानं विचारलं, अजून काही हवंय का? अणूने डोकं हलवलं, आता काही नको. थँक्यू विक्रमजी, मला इथं घेऊन आल्याबद्दल. त्याने हात धुवून अणूच्या ओठांना टिश्यूने साफ केलं. मग थोडा वेळ दोघांनी तिथे चालत चालत गप्पा मारल्या आणि नंतर परत घराकडे निघाले. सगळ्यांचं आयुष्य आनंदात चाललं होतं. पाहता पाहता अणूच्या प्रेग्नन्सीला 9 महिने आणि श्रेयाच्या प्रेग्नन्सीला 7 महिने पूर्ण झाले होते. अणूची डिलेव्हरी झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. विक्रम आणि सगळे खूप खुश होते. विक्रमच्या आनंदाची तर सीमाच नव्हती. बाळाला येऊन आता 2 महिने झाले होते. अणूच्या डिलेव्हरीमुळे श्रेयाच्या गोद भराईचं फंक्शन थोड्या उशिराने करण्यात आलं. श्रेयाला 9वा महिना चालू झाला होता.
श्रेयाच्या गोदभराईसाठी पुन्हा विक्रमच्या घराला सजवण्यात आलं. ते सगळं पाहून अनुला आपल्या गोदभराईचं फंक्शन आठवलं. तो क्षण तिच्या डोळ्यासमोर तरळू लागला. यावेळीही आधीपेक्षा जास्त भव्य तयारी चालली होती आणि घर सजवण्यापासून ते सामान व्यवस्थित करण्यापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या मंजूजी, महेंद्रजी आणि विक्रमने स्वतः हाती घेतल्या होत्या. महेश्वरीजी आणि मंजूजींनी तर 1 महिन्याआधी शॉपिंग सुरू केली होती. महेश्वरीजी, कल्याण, जय आणि श्रेया 4 दिवसाआधीच तिथे पोहोचले होते तयारीत मदत करायला. त्या दिवशी श्रेयाला छानपैकी तयार करण्यात आलं. मंजूजी श्रेयाला स्टेजवर घेऊन गेल्या आणि खुर्चीत बसवलं. त्यानंतर मंजूजी आणि महेश्वरीजींनी मिळून तिची ओटी भरली. कार्यक्रमात आलेल्या सर्व स्त्रियांनी श्रेयाला आशीर्वाद दिला. फंक्शनचा आनंद घेताना अनुला तिचे जुने दिवस आठवले. ती कुठे होती आणि आता कुठे पोहोचली आहे. तिच्या आयुष्यात इतका आनंद आणल्याबद्दल ती मनातल्या मनात विक्रमचे असंख्य आभार मानत होती. अन्वी देखील खूप खुश होती. तिला आता एक नवीन भाऊ मिळाला होता आणि लवकरच एक नवीन बहीण आणि भाऊ येणार होतं. श्रेयाची गोदभराईसुद्धा छान भव्यरित्या पार पडली आणि काही दिवसातच तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरलं होतं. विक्रम आणि अनुने आपल्या मुलाचं नाव अमृत ठेवलं, तर श्रेया आणि जयने आपल्या मुलीचं नाव आकृती ठेवलं. घरातल्या बाकी सर्वांच्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्या. महेश्वरी आणि मंजूजींचा संपूर्ण वेळ आपल्या सुनांमध्ये नातवंडाची देखभाल करण्यात जात असे. घरात धावपळ इतकी वाढली होती की त्यांना आरामाचे क्षण मिळत नव्हते. घरात मुलांची मस्ती, धावपळ, एखाद्याला काही झालं तर सर्वांचा तणाव, हे सगळं सतत सुरू राहायचं. सर्वांच्या जीवनात आनंद भरला होता. विक्रम अणूचं कुटुंब अन्वी आणि अमृतसोबत पूर्ण झाले. अणू आपल्या मुलाला दूध पाजत होती आणि विक्रमकडे पाहत होती. विक्रमही काम सोडून आपल्या पत्नीकडे पाहत होता आणि आठवू लागला की कसं त्याने पहिल्यांदा तिला पाहिलं होतं. पाहता क्षणी तिच्यावर प्रेम झालं होतं आणि कसं तिला आपलं मानलं. त्यानंतर अणूच्या गर्भधारणेचा संशय, तिचा अपमान, धोका देण्याचा आरोप, या सर्व त्रासानंतरही तिने आपल्या बाळाला सुरक्षित ठेवलं. प्रत्येक वेदना सहन करत आपल्या बाळाला एकही क्षण त्रास न होईल म्हणून प्रयत्न केला. घरच्या तणावाच्या आणि बाहेर काम करून जीवन चालवण्याच्या परिस्थितीतही तिने विक्रमला खरं सांगितलं नाही. कित्येक अडचणी आणि अडथळे पार करून जेव्हा विक्रमला कळलं की अणूच्या गर्भात वाढणारं बाळ त्याचं आहे, त्यानंतर त्याचं अणूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणं, या सर्व आठवणींना स्मरून विक्रमच्या ओठांवर हलकी स्माईल आली. तो मनात विचार करत होता, तुला माझं बनवण्यासाठी मी किती कठीण मार्ग पार केला आणि आता बघ, माझं कुटुंब किती पूर्ण झालं आहे. मी किती आनंदी आहे हे सांगू शकत नाही. आज मी कोणतीही चिंता न करता काम करू शकतो, फक्त यामुळेच की तू माझ्या जीवनात आहेस. जर तू नसतीस तर मीही नसतो. विक्रमने अनुकडे प्रेमाने पाहिलं. आपला लॅपटॉप बाजूला ठेवला. तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं आणि म्हणाला, थँक्यू सो मच, माझ्या जीवनात येऊन मला इतकं सुख दिल्याबद्दल. त्यानंतर त्याने हळूच अणूच्या ओठांवर किस केलं. अणूने आपल्या मुलाला हळूच बाजूला झोपवलं आणि म्हणाली, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद विक्रमजी. जर तुम्ही नसतात तर मी कशी असती, कुठे असती माहीत नाही. पण तुमच्या प्रेमाने मला पूर्णपणे बदललं, मला तुमचं बनवलं. आय लव्ह यू विक्रमजी. अणूनेही विक्रमला प्रेमाने किस केलं. दोघंही एकमेकांकडे पाहत हसले. त्यांच्यात केवळ प्रेम आणि आनंदाचं वातावरण होतं. दुसऱ्या बाजूला श्रेया आणि जय आपल्या मुलीशी खेळण्यात व्यस्त होते. जयसाठी त्याची मुलगीच त्याचं सर्व जग होती. श्रेयापेक्षा जास्त त्याला आपल्या मुलीची काळजी होती आणि ही गोष्ट रोज श्रेयाला खटकत असे. श्रेया मस्तीमध्ये म्हणायची, तुला माझ्यापेक्षा माझ्या मुलीवर जास्त प्रेम झालंय नाही का? आता तुला माझी काळजीच नाही. जय तिच्या तक्रारी ऐकून तिला जवळ घेत तिचा राग दूर करत असे. तो आपली मुलगी आणि पत्नी यांची काळजी घेऊन आपलं प्रेम समान वाटून जीवन आनंदाने जगत होता. आणि मंजूजी, महेंद्रजी, महेश्वरीजी आणि कल्याणजी आपल्या मुलगा, सून आणि नातवंडासोबत जीवनाचा आनंद घेत होते. सर्वांच्या जीवनात आनंद आणि प्रत्येक दिवस नवीन हसू घेऊन येत होता. जय आपलं जीवन पूर्णपणे एन्जॉय करत होता आणि विक्रमही आपलं प्रेम दाखवत जीवन अत्यंत आनंदाने जगत होता. चला, आपण प्रार्थना करूया की त्यांच्या जीवनात नेहमी असाच आनंद आणि सुख कायम राहो. या कथेला सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेम देणाऱ्या प्रत्येक वाचकाचे मनपूर्वक आभार. लवकरच मी पुन्हा एका नव्या भावनिक प्रवासासह तुमच्या समोर येईन. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर एका छोट्याशा कमेंटमध्ये तुमची भावना जरूर सांगा. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.